परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई ही बोरी पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आलेली आहे। गौण माफियाचा अवैध उत्खननचा हा गोरखधंदा परभणी जिल्ह्यात सुरू होता। आज सकाळी बोरी पोलीस ठाण्याच्या वतीने गौण माफियांवर कारवाई करण्यात आलेली आहे। आपण पाहत आहात आज आपल्या बोरी पोलीस ठाण्यामध्ये 9 हायवा, एक 210 मशीन तसेच एक जीसीपी लावण्यात आलेली आहे। या कारवाईमध्ये 12 आरोपी सापडलेले असून ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। परभणी जिल्ह्यातली ही सर्वात मोठी कारवाई आहे। गौण माफियांचा आपल्या परभणी परिसरामध्ये एक उच्चम आढळलेला आहे। त्यामध्ये हे 9 टिप्पर तसेच एक 210 मशीन व एक जीसीपी यामध्ये पकडण्यात आलेले आहे। तर हे बघा आपण सगळं हे 9 टिप्पर लावलेले आहेत पोलीस ठाण्यामध्ये। सर्वात मोठी ही कारवाई आहे परभणी जिल्ह्यातली। गौण माफिया जे अवैध उत्खनन करत होते ते सकाळी 10 वाजता बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या पथक डायरेक्ट त्या अवैध उत्खनन जागी आढळून धडकला व 9 टिप्पर, एक जीसीपी मशीन तसेच एक 210 मशीन आढळून आलेली आहे। जसं बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामध्ये वाळू माफिया तसेच राख माफियांचा एका प्रकारचा उच्चम आढळलेले आहे। तसंच परभणी जिल्ह्यात देखील परळीचा वारा इकडे फिरलं का काय असं आपल्याला म्हणावे लागेल, कारण की जिल्ह्यातली सर्वात मोठी कारवाई आपल्या बोरी पोलीस ठाणे अंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। यामध्ये 9 टिप्पर, एक 210 मशीन तसेच एक जीसीपी आढळून आलेली आहे। तसेच 12 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। बाजूला असलेल्या पिपरी रस्त्यावर करवली शिवारामध्ये 50 बरासाची रॉयल्टी काढून ज्या ठिकाणची परवानगी काढलेली आहे ते ठिकाण सोडून इतर शासनाच्या जागेमध्ये हे अवैध उत्खनन चालू होते। सकाळी 10 वाजता बोरी पोलीस ठाण्याचा पथक त्या ठिकाणी जाऊन धडकला व डायरेक्ट धडक कारवाई केली। त्यामध्ये 9 टिप्पर, एक जीसीपी मशीन व एक 210 मशीन आढळून आली आहे। 12 आरोपींना ताब्यात घेतलेले आहे। पोलीस प्रशासनाकडून ही कारवाई सुरूच आहे। अजून हे प्रकरण पूर्ण दाखल झालेलं नाही। दाखल करण्याची प्रक्रिया सध्या बोरी पोलीस ठाण्यात सुरू आहे। आपल्या जिंतूर तालुक्यामध्ये एक आळगाव दराळे या ठिकाणी देखील अवैध गौण उत्खनन सुरू आहे। महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांचा हे या गौण माफियांवर आशीर्वाद आहे म्हणून हे असे प्रकार घडत आहेत। लाखो बरास अवैध उत्खनन करून गौण माफिया स्वतःची पोळी भाजत आहे। त्या पोळीमधला काही हिस्सा महसूल विभागातल्या अधिकाऱ्यांना सुद्धा मिळत आहे अशी चर्चा या परिसरातून होत आहे। सेलू तालुक्यातील आळगाव दराळे व कानड शिवारामध्ये देखील असंच गौण उत्खनन सुरू आहे। महसूल विभागाने त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे। त्या ठिकाणी शेकडो बरास अवैध गौण उत्खनन होत असून गौण माफिया स्वतःची पोळी भाजत आहे, परंतु महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे। आपल्या परिसरातील अशाच ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या ग्रामीण मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बातमी आवडल्यास शेअर करा। धन्यवाद।